नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड येथे राहतो. बारामती जिल्हा कुटुंब प्रबोधन ज्या आयाम आहे त्याचा मी सहसंयोजक आहे. मी कौटुंबिक वाक्य म्हणणार आहे. माझ्या मागून तुम्ही सर्वांनी म्हणायचे, माझ्याकडून तुम्ही सर्वांनी म्हणायचे. केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, येणाऱ्याला पाणी द्यावे
अशी शिवरायांची कीर्ती। राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांना वंदन, स्मरण व त्रिवार मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सौ अमोलिक व सौ वाघ आपले स्नेहपूर्वक स्वागत करीत आहोत। एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते काळजात कोरलेलं आभाळावर लेणं असतं। याच रूपाने आपल्या कार्याचे बीज पेरणारे व सतत आपल्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माननीय श्री आमदार विजय बापू शिवतारे यांनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। आता मी श्री माननीय धानोरकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजय बापू शिवतारे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। स्वागत करावे। माननीय श्री कदम सर यांना मी विनंती करते की त्यांनी सुनील देशपांडे यांचे स्वागत करावे पुष्पगुच्छ। यानंतर श्री चौधरी सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे। नमस्कार, मी प्राचार्य राजेश धानोरकर, क्रांतिकारक उमाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरंदर सासवड दिवी आपल्या सर्वांचं शब्दस्मरणाने स्वागत करतो आणि कोणा मान्यवरांचं आमच्याकडून चुकून राहिलं असं स्वागत करायचं तर मी क्षमा मागतो आणि शब्दस्मरणाने त्यांचेही स्वागत करतो। आज या ठिकाणी उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब शिवतारे बापू यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलं, त्याबद्दल प्रथमशः मी व्यक्तिशः त्यांचा आभारी आहे। आणि या आमच्या ज्या ITI आहे ती ITI ज्या जागेवर आहे त्या जागेवर आणण्यासाठी ज्यांच्या वडिलांपासून अतोनात प्रयत्न झाले आणि इथं ही ITIची जागा मिळाली आणि ITI उभी आहे। जे दादाराजे जाधव यांचे सुपुत्र माननीय बाबाराजे जाधव या ठिकाणी उपस्थित झाले, आजचे पाहुणे, त्यांचाही मी आभारी आहे। आणि आमच्या IMC मेंबर आणि इतर डायसवरील आणि विशेष म्हणजे आजचे प्रमुख वक्ते जे शासनाकडून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे पंचपरिवर्तन या कार्यक्रमाअंतर्गत कुटुंब प्रबोधन या विषयावर आज शिवाजी महाराजांची 351वी राज्याभिषेक सोहळा आहे। कुलस्वामी अंबाबाई आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराज छत्रपती शाहू महाराज आणि या पुरंदर तालुक्याचे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी पावन झालेली ही धरती आहे। या सर्वांना नमन करून मी आजच्या निमित्त एवढंच प्रस्तावित करेन की या सर्व थोर पुरुषांचे आपल्याला विचार आणि त्यांनी राज्यासाठी स्वराज्यासाठी काय केलं ते आपल्यात आणलं तरच आपलं महाराष्ट्र काय, आपला देश सुजलाम सुफलाम होईल आणि एक महाशक्ती बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करेल। याकरिता पालक आणि प्रशिक्षणार्थी तसेच समाजातील सर्व नागरिक यांच्यामध्ये शिवकालीन विचार ती किती उच्च होते ते आजच्या जगातही उपयोगी आहे।
यासाठी असे कार्यक्रम घेऊन त्यांच्यामध्ये प्रबोधन करण्याचा हा एक मानस आहे शासनाचा आणि त्यानिमित्तच आज आपण राज्याभिषेक दिनानिमित्त हा इथे कार्यक्रम घेत आहोत. तर कार्यक्रमाची थोडीशी रूपरेषा अशी आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांचं आपल्याला व्हिडिओद्वारे मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर माननीय सचिव मनीषा वर्मा मॅडम, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग सचिव आहेत, त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. आणि त्यानंतर एक कौशल्य गीत आहे. हे 2 व्हिडिओ झाल्यानंतर माननीय प्रमोदरावजी खडककर यांचं प्रबोधन आपल्याला लाभणार आहे. अशी ही रूपरेषा आहे आणि यासाठी आपण सर्वजण आलात त्यासाठी मी संस्थेच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. संपूर्ण राज्यातील ITI प्रबोधनाचे एक अभियान याचा मला अतिशय आनंद आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विभागातील अधिकाऱ्यांचे यासाठी अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे. शासन प्रशासनापासून ते जलसंधारण पर्यावरणापर्यंत सवयीला अनुसरूनच आहे असे मी मानतो. नागरिक कर्तव्य आणि राजशिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संतुलन या 5 विषयांची निवड आजच्या समस्यांना घडूनच आहे. आज ऑपरेशन सिंधूमुळे जगात आपल्या कर्तव्याची छाप उमटली आहे. भारतीय सैन्य ही कामगिरी करत असताना राष्ट्रपती आपलेही उत्तरदायित्व आहे याचे भाग आपल्याला प्रत्येकाला ठेवलेच पाहिजे. याच राष्ट्रीय दायित्वातून या उपक्रमाकडे पाहिले पाहिजे. विद्यार्थी दशेतच संस्कार होणे महत्वाचे. त्यामुळे केवळ उपक्रम म्हणून याकडे पाहू नका. तुमच्यापुढे जे मान्यवर व्यक्ती येतील त्यांचे विचार ऐकून घ्या आणि त्यातील किंवा एक तरी विचार आपल्या जीवनात आचरण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापैकी प्रत्येकाने ते केले तरी ती राष्ट्राची मोठी सुरुवात. याच उपक्रमासोबत ITI मध्ये नाविन्यता प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहे. यात माजी विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांचाही समावेश आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ ही मला खात्री आहे. पुन्हा एकदा या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना भरपूर कामं आहेत आणि यानिमित्त ते आपल्याला लाभेल, त्यांची मार्गदर्शन आपल्याला मिळावे. मी विनंती करतो शिवसारे बापूंना की आपल्या 2 ज्योतींना मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. संपूर्ण देशाच्या दृष्टीने आजपासून 351 वर्ष पाठीमागे अतिशय महत्त्वाचा असा हा शक्तीने आणि भक्तीने नटलेला दिवस म्हणजेच महाराजांचा राज्याभिषेक. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्यामधील प्रत्येक ITI मधून प्रमुख 5 विषयांवर मंथन व्हावं आणि खऱ्या अर्थाने हा जो समाज आहे त्या समाजाला विचार करण्यासाठी, नवीन पिढीला विचार करण्यासाठी एक प्रमुख वक्ते देत त्यांचे विचार ऐकत आपल्यात त्याचा कसा समावेश करता येईल, आपण कसा पुढे वाटचाल करता येईल याच्यासाठीचा मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला हा कार्यक्रम खरोखर प्रचंड स्तुत्य आहे. आज विकास अनेक गोष्टी या सगळ्या चालू असतात. आपण खूप प्रगती करतोय, पुढे जातोय. जगातली 4थी इकॉनॉमी आज आपण होतोय.
150 कोटीच्या या देशामध्ये नाविन्यपूर्ण असं सगळं नैसर्गिक वरदान आहे आणि त्याच्याबरोबर प्रचंड बुद्धी असणारी सर्व आमची तरुण पिढी आहे. परंतु अशा वेळेमध्ये स्पीडने पुढे जात असताना आपण आपली संस्कृती, आपण आपली कुटुंब व्यवस्था, एकमेकांबद्दलचा आदर हा कुठेतरी लोप पावतोय असं चित्र या कमर्शियल जगामध्ये दिसू लागलं. काही दिवसापूर्वी पुण्यामध्येच आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं हरवणे प्रकरण संपूर्ण देशात असतं. माणसे इतकी क्रूर असू शकतात का हा विचार सुद्धा करत. आपल्या घरातली मुलगी तिला मुलीसारखं मानतो, पण दुसऱ्या घरातली आलेली मुलगी तिला देखील आपण मुलीसारखंच मानलं पाहिजे. ही आमची संस्कृती असताना ज्या पद्धतीने वातावरण चाललंय ते खूप वाईट आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये कुटुंब व्यवस्थेवर व्याख्यान द्यायला डॉक्टर खळदकर आले. मला आनंद जी प्रार्थना ऐकली ती मी पहिल्यांदा ऐकली. मला टिप्पणी वाचून ती पहिल्यांदा ऐकली. मला वाटते बऱ्याच वर्षापूर्वीची असेल, पण माझ्या काळाला आज आली होती. किती संयुक्तिक आहे की बारीक सारीक गोष्टीमध्ये हम नसावा, मुद्दामपणाच नसावा, एक राहील. त्याचे मतभेद जरूर असतात घरामध्ये. मतभेद एखाद्या विषयाला धरून असतात. हे करायचं की नाही त्याबद्दल घरातले 5 व्यक्ती पण 3 बोलतील नाही करायचं, 2 बोलतील करायचं, हा मतभेद ठीक आहे. पण मनभेद असू नये. मला वाटते मतभेद आणि मनभेद तो बघत होतो कदाचित त्या कमिटीमध्ये कुठेतरी हे शब्द मतभेद आणि मनभेद, मतभेद आणि मनभेद इतके जवळच आहे. ते शब्द देखील खूप महत्वाचे आहेत. मतभेद जरूर नसावे विषय संपला की मतभेद संपले. मनभेद झाले की ते कायमचे होतात आणि मग त्याच्यातून नको त्या गोष्टी घडत असतात ज्या आपण आता अतिरेकीपणा मानवीय आयुष्यात देखील होत तो दिसतो. आणि म्हणून विकासाबरोबर तुमच्या पिढ्यांची मन विकसित करण्याची, त्यांची बुद्धी विकसित करण्याचा हा जो काही मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय तो खरोखर सुटे. एखाद्या कामाबद्दल तर निश्चितपणे ते हुशार आहेत, त्यांच्याबद्दल बोललं जातं. एकनाथराव शिंदे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील. जरा कुठे काय कृत्य झालं की ते तिथपर्यंत झालं. पहिल्यांचा अंदाज आला सगळ्यांच्या घरी जाणे, काय करणे, तिथे जाणे, त्या सर्वांना स्पेशल विमानं करून घेऊन येणे, इतक्यापर्यंत जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून पाळण्याची जी त्यांची शिस्त आहे ती शिस्त कदाचित लो लेवलला, ग्रामीण लेवलला, घराघरामध्ये ती पुढे नेली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा केलेला उपक्रम मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. मनापासून आजच्या समाजाला प्रचंड गरज आहे. हुशार मुलं आहेत आमची, सरळ आहे, पण आमचे संस्कार कुठेतरी कमी पडतात असं चित्र आहे. 8वी आणि 9वीची मुलं जर दारू प्यायला लागत आहेत, चुकीचं आहे. काही ठिकाणी मी पाहिलं की जे शहरात मुंबई पुण्यामध्ये हाय क्लासमध्ये चालायचं महिलांचं सुद्धा दारू पिणं, पण आता ते लोन पोचलं आहे ग्रामीण भागात सुद्धा, असं चित्र माझ्यासमोर आहे. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदात राहावं. ठेवली आनंदी तैसेची राहावे ही काय आमची संतांची शिकवण आहे. त्या शिकवणीला आनंद घेत आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद व्यक्त करत मी कुटुंब चांगलं कसं चालवावं, आम्ही एकमेकांशी एकत्रितपणे कसं राहावं या बाबतीतला हा जो विषय आहे, विषय तर खूप चांगला झाला आहे. पर्यावरणाच्या संदर्भातले विषय. मी दुबईमध्ये होतो. आपल्याकडे कुठे अख्ख्या देशात फिरा, कुठेही कुठच्या रस्त्याला प्लास्टिकचे ढीग दिसतात. प्लास्टिक काय वापरतात, फेकून देतात आणि प्लास्टिकचे ढीग अख्ख्या देशात सगळीकडे दिसतात. 150 किलोमीटरच्या प्रवासात मला एकही प्लास्टिकची पिशवी कुठे दिसली. कळत कसं आहे, 150 किलोमीटरच्या प्रवासात हजारो गाड्या 100, 125, 150च्या स्पीडने चालल्या होत्या. कुठेही एक सिंगल सिग्नलवर ट्रॅफिक पोलीस नव्हता. सिस्टीम, शिस्त हा जे तुमचे विषय आहे त्याच्याबद्दल खरा महत्वाचा विषय आहे की मानवी मनाला शिस्त लागली. म्हणजे मी सहज विचारलं की मोठा उद्योगपती माझ्याबरोबर
की इतकं कसं काय, म्हणजे हजारो गाड्या सिटीमधून जात आहेत, सिग्नल थांबला की तेवढ्या 125च्या स्पीडने गाडी सिग्नल पास होते, एकही माणूस 1 फूट सुद्धा मागे पुढे. मुळे हे सगळं पूर्ण डिजिटल युनियन. प्रत्येक क्षणात तुम्ही अख्ख्या दुबईमध्ये कुठेही असाल, तुम्ही कॅमेऱ्याच्या व्हिजिलन्समध्ये. तुम्ही एअरपोर्टला आलाय, परत जाईपर्यंत तुम्ही काय काय केलं याचं सगळं रेकॉर्ड होतं. 0 टॉलरन्स ऑन क्राईम. गुन्हेगारीला 0, अजिबात गुन्हेगारी. लोक पाळतात कसं. पुढे असं आहे की एखाद्या माणसाने लेन कटिंग जरी केली तर कॅमेऱ्यात दिसते आणि दिसल्याबरोबर ऑटोमॅटिकली त्याला फाईन पडतो. आणि आपल्याकडे फाईनला लोक जुमानत नाही कधी कधी. कारण फाईन असतो 5,000 10,000 देऊन टाकले, म्हणजे 1.5 लाख रुपये फाईन. त्यामुळे ती शिस्त लागून जाते. कुठेही प्रकारे कोणी चोरी करणे, कोणी काय करणे या भानगडीत पुढे जाते. थोडा जरी अन्याय झाला तर आपल्याकडे 15-15 वर्ष केस चालतात. तिथे 8व्या दिवशी त्याचा कार्यक्रम असतो. डेथ पेनल्टी म्हणजे गोळ्या घालून मारून समोर. त्यामुळे ही जी शिस्त, आपण जरा सहिष्णू आहोत. एखादा गुन्हेगार सुटला तरी चालेल, पण इनोसंट माणूस सुटू नये ही आपली बेसिक प्रिन्सिपल डेमोक्रेसीची, लोकशाहीची असल्यामुळे आपण अशी चूक होऊ नये, एखादा निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये म्हणून तो सुटले तरी चालते. परंतु ही आपली धारणा आहे. निश्चितपणे ही धारणा जगभरात आपली जी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती प्रचंड वसुधैव कुटुंबकम, कोणीच असं म्हणते. आमचे श्रीकांत शिंदे 14 देशांच्या दौऱ्यावर गेलो होतो. नेमकं मी आणि ते एकत्र 2 तास होतो. आणि मी त्याला म्हटलं की सुषमा स्वराज यांनी युरोमध्ये केलेलं जे भाषण आहे ना, ते भाषण पूर्ण युट्यूबवरून काढून परत बघा, तेच बोला. वसुधैव कुटुंबकम हे बोला. आम्ही अतिरेकी इतर देशावर किंवा कोणाला मागणी किंवा राज्यकर्ते तर सोडूनच द्या, परंतु सर्व जग हेच आमचं कुटुंब आहे, ही हिंदुत्वाची विचारधारा. आणि म्हणून आजच्या दिवशी मी महाराजांना नमन करतो. कल्पना करा, जर महाराज जन्माला आले नसते, जर जिजाऊंनी त्यांना जन्म दिला नसता, तर तुमची आमची परिस्थिती काय असते. 950 वर्ष मोगलांनी राज्य केला. किती? 950 वर्ष. ब्रिटिशांनी 150 वर्ष. कधी कधी मी विचार करतो, हे सगळे आपलीच पाठीवरची पिढी आहे. काय गप्पो संभाजीराजांना 110 40 दिवस टॉर्चर करतो. अख्ख्या महाराष्ट्राचा तुटून पाडला असता सगळ्या बाजूने, तर कदाचित कुणाला बाहेर सुद्धा पडता आलं नसतं. पण काय झालं, आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे पारतंत्र्य तोडण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि आपल्या पुढच्या पिढीला त्याची जाणीव व्हावी म्हणून असे कार्यक्रम, अशी व्याख्यानं खूप गरजेची आहे. मी निश्चितपणे सर्वच विद्यार्थ्यांना मनापासून सांगतो की स्वप्न मोठी बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकदीने काम करा. तुम्ही निश्चितपणे मोठे होऊ शकता. तुम्ही स्वतःची कुंडलीने जागृत केली, स्वतःला ओळखलं मी कोण आहे, माझा वारसा कोणाचा आहे, माझ्या रक्तामध्ये पुढचं DNA, पुढचं रक्त आहे. आणि मी जसं महाराजांच्या विचाराने चालणारे आपण सगळे मोळे असतो, तर निश्चितपणे मी सुद्धा बेडावून, मी सुद्धा धाडसाने काम करेन. मी देखील अद्वितीय असं काम करेन आणि समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणून माझी ओळख करून घेईन. अशा प्रकारचे विचार जर मनात आणले तर तुम्हाला मार्ग निश्चित मिळत राहतात आणि त्या मार्गातून तुम्ही मोठे होतात. सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली कोणची माणसं मोठी होत नाही. प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलेलीच माणसं समाजाच्या अडचणी सोडवणारी मोठी माणसं होतात. आणि मग ते भाग्य तुमच्या आमच्या सगळ्यांकडे आहे. त्याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी काम करावं. आणि महाराजांच्या विचारावर चालत असताना निर्व्यसनीपणा, कोणत्याही प्रकारचं महिलांचं संरक्षण, महिलांचा आदर, त्या काही बेसिक गोष्टी, त्या सर्व बेसिक गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पुढच्या जीवनाची वाटचाल करावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. खळदकर साहेब, तुमच्या भाषण ऐकण्याची माझी इच्छा होती, परंतु 4 कार्यक्रम पुढे आहेत आणि लोक वाट बघत आहेत आणि म्हणून आपली सर्वांची माफी मागून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या दिवे गावामध्ये शासकीय ITI मध्ये राज्याचे मंत्री
व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या आदेशानुसार शिवराज्याभिषेक साजरा करायचा आदेश दिला आहे आणि त्या माध्यमातून हा कार्यक्रम इथं होत आहे. प्रमुख वक्ते म्हणून जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते वयोवृद्ध आदरणीय डॉक्टर खळदकर साहेब, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक सुनीलराव देशपांडे, त्यांचे सर्व सहकारी, सरदार पानसे, पत्रकार मित्र, जेजुरी देवस्थानचे ट्रस्टी समदानी, मी पहिल्यांदाच भेटलो तुम्हाला, मला माहीत नाही, गणपत अण्णा शिटकल, त्यांचे सर्व सहकारी, दाखवले ॲडव्होकेट प्रतीक गिंडे, त्यांचे सर्व सहकारी, मॅडम लघुउद्योग चालवणाऱ्या मोरेताई, दामोदकर साहेब, त्यांचा सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, पत्रकार मित्र व उपस्थित सर्व विद्यार्थी, गेले त्यांचे अजिबात हे करू नका. खळदकर साहेब खूप चांगलं विचारवंत आहे आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि त्यांना विषय दिलेला आहे कुटुंब प्रबोधन. अतिशय चांगली गोष्ट आहे. 10वी पास झाल्यानंतर काय करायचं हा तुमच्या सर्व कुटुंबांसमोर खूप मोठा समस्या असते. ज्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नसतात, अगर त्यांना कमी मार्क मिळतात, मग काय करायचं? तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असतं, तुम्हाला MS करायचं असतं, मग त्याच्याकरता मग ही त्याच्यातली छोटी पायरी ITI. आणि ITI झाल्यानंतर अनेक ITI झालेली मुलं पुढे MS आणि BE मेकॅनिक मुलांच्या पेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने स्किल वर्क करू शकतात. ते प्रॅक्टिकल नॉलेजच्या माध्यमातून निर्माण होतं. थेरॅटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं असतं. आणि कौशल्य म्हणजे काय? तुमच्यातले जे कौशल्य आहे, तुमच्याकडे जे गुण आहेत, ते गुण या ITI मध्ये त्याला अजून पॉलिशिंग केलं जातं. म्हणजे आपण एखादं भांडं असतं जुनं, त्याला पॉलिश करतो, कलई करतो, तसं तुम्हाला हे करून तुम्हाला त्याच्यातलं कौशल्य निर्माण करून टेक्निकली तुम्हाला सर्टिफिकेट देऊन तुम्हाला समाजामध्ये या जगामध्ये एका स्टँडवर उभं केलं जातं. आपण सर्टिफिकेट देतो ना, काय देतो ना. आणि मग पूर्वी ITI मध्ये मुलं बाहेर निघाली की नोकरी करता हिंडायची, पण आता शासनाने उद्योजकांना सांगितलं ITI मध्ये जा, तिथं जाऊन तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. जी मुलं तुम्हाला वाटतात की ती तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या ह्याच्यामध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात, त्यांना तिथं जॉब ऑफर करा. आणि शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला दिशा दिली, समाज प्रबोधन केलं, समाजामध्ये कसं पुढं जायचं हे तुम्हाला शिकवलं. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार कमरेला लावली सरदार आणि समाजामध्ये क्रांती घडवली. महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून दिलं. तुम्ही आज जे हिंडताय स्वराज्यामध्ये आहोत, समाजामध्ये त्या तलवारीच्या ह्याच्यावर सुनीलराव सर्वसामान्य माणसाला जातीपातीचं राजकारण न करता एक हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं काम या दिवशी शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश संपूर्ण जगाला दिला. म्हणून 300 वर्ष होणी हे ऋण फेडण्याकरता आपण दिन साजरा करत असतो. वादविवाद होत असतात, तारखेंवर त्या देशामध्ये वादविवाद होतात आणि होतच राहतात. पण आत्ताची काय परिस्थिती आहे? डॉक्टर साहेब, तुम्ही कुटुंब प्रबोधन म्हणून आज इथे घेणार आहे. पण आज या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या लोकांना असं वाटतं की आपण कमरेला बंदुका लावल्या आणि हिंडलं म्हणजे आपण छत्रपती झालो, असं नाहीये. नुसत्या कमरेला बंदुकावर कोणी छत्रपती होत नाही. छत्रपतींचे विचार घ्यावे लागतात आणि अनेक जणांना त्या बंदुकापायी आज देवेंद्र भाऊंच्या कायद्याने आणि कायद्यावर सुव्यवस्था या राज्यामध्ये नव्हता, लॉ अँड ऑर्डर नव्हती आणि ती लॉ अँड ऑर्डर निर्माण करायचं काम देवेंद्रजींनी आज या राज्यामध्ये निर्माण केलेली आहे. सगळं गुंडागर्द्यांना सांगितलेलं आहे कोणीही त्या हत्याराचा वापर माझ्या माता भगिनी
सर्वसामान्यांवर केला, त्यांना योग्य शासन झाले पाहिजे. ही आज संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही बघताय. हगवणे एक क्षुल्लक गोष्ट काय, हगवणे ही क्षुल्लक गोष्ट आहे. असे अनेक गुन्हे ते पाडले गेले पाहिजे. एक हे हगवण्याचं प्रकरण बाहेर आलं म्हणून माहिती, फार छोटा माणूस आहे, तुम्हाला कोण सांगायचं हगवणे. मी तर टी व्ही बघताना जेवताना टी व्ही बंद करतो, कारण का जेवत बसतो आणि टी व्ही आपल्याला सवय जेवताना टी व्ही बघतो नाही बघत. सारखं ते हगवणे जेवण जात नाही मला वाटते काय टी व्ही बंद करतो. मग हगवणे हा एक क्षुल्लक गोष्ट आहे, काय त्याच्याशी नाही. पण असे खूप हगवणे ह्या राज्यामध्ये आहेत. स्त्री धन कुटुंबाची प्रमुख असते. माझी स्त्री धन असली, महिला या कुटुंबाचे प्रमुख असतात. आणि जो माणूस महिलांचा आदर करू शकत नाही तो समाजाला काय देऊ शकत. जो आपली लक्ष्मी मानतो आणि जो त्या महिलेला आदर करणार नाही, महिलेचा अपमान करणार, तिच्या डोळ्यात पाणी आणणार, तो समाजामध्ये काहीही करू शकत नाही. गुंडागर्दी तर सगळी बंद होणार आहे. जवळजवळ सगळे बंदूकधारी वेपनधाऱ्यांना योग्य शासन होते. मी आयुष्यात बंदूक घेतले नाही. गणपतांना आमचे आदरणीय माणूस इथं आहे ना, तो माझ्या वडिलांनी कधी बंदूक. असंच 30 वर्षापूर्वी एक अर्ज केला होता तहसीलदार केली की मला वेतन मिळावं. सर त्यावेळेस आमच्याकडून सरांनी जोरदार हल्ला केला. मी तिथंच अर्ज करणार बिना बंदुकीचा आज पण वापरतो. पण सरांच्या माझे माहितीपूर्ण संबंधित अतिशय चांगले संबंध. हे बिंदुकावाले गाड्या घोड्यांवाले त्यांचा काय उपयोग. त्यांचे बुरखे तुम्ही तुमच्या माध्यमातून काढले गेले. हेच खऱ्या अर्थानं शिवराज्य अभिषेक आपण साजरा करतोय समजायला पाहिजे. माझ्या महिला भगिनी बघितलंय, अनेक जणी इथं हसतात, पण त्यांच्या मागे मी तुमच्या बाबतीत बोलत नाही. अनेक समाजामध्ये महिलांचं बघत असतो. पण हा अपेक्षा आहे ते सर्वसामान्य दारिद्र्याच्या खाली महिलांचेही हेच हाल आहेत आणि श्रीमंत महिलांच्या पण हाल आहेत, पुढाऱ्यांच्या पण महिलांचे हाल आहेत, अधिकाऱ्यांच्या पण महिलांचे हाल आहेत, समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक समाजसेविकांचे हे हाल आहेत. हे खऱ्या अर्थानं कुटुंब व्यवस्थेमधलं पहिलं पाऊल उचलायला पाहिजे आणि ते देवेंद्र भाऊंनी उचललेलं आहे. या माता भगिनींना जर त्रास झाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, महिलांना त्रास दिला, हातपाय तोडले का नाही, कापले का नाही, शिक्षा दिली का नाही. ही शिक्षा आम्हा सर्वांना द्यायचं. माझ्या ITI मध्ये तुम्ही आला, काही लोकांना वाईट वाटतं माझं कौतुक तुम्ही करत आहात, तर करत नाही. आमचं कर्तव्य काय त्याच्यात ते सांग मित्र. ही जागा ही माझी पूर्वी होती. लँड ॲक्विजिशन मध्ये अनेक जागा माझ्याजवळ 7,500-8 हजार एकर जमीन शासनाने माझ्याकडनं घेतली. त्यातला हा एक तुकडा होता, गणपतांना माहिती आहे. अनेक वर्ष मी कोर्टात केसेस खेळत होतो. पण नंतर असं लक्षात आलं ITI नाही म्हणून मी केसेस मागितली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून NOC दिल्या. ITI इथं अंदाजे 5 एकरामध्ये ITI उभा आहे. तुम्ही विद्यार्थी कुठले आहेत, काय कुठल्या गावात आहेत आम्ही कधी बघत नाही. आम्ही कधी धर्माकरांना सांगत नाही या गावातल्या मला जो मेरिटवर असतो त्याला ॲडमिशन द्या. शिक्षण मिळालं पाहिजे, प्राधान्याने पुढे गेली पाहिजे, समाज सुधारला पाहिजे. हे प्रगतीचं चक्र चालू आहे. तुम्ही तर बसलाय, अनेक जण वेळेवरकडे बसले, बागेत बसलाय तर तुम्ही बसला. हे हा वकील आहे, कोर्टात इथं शिकलेला आहे, बघा कसा बसला. तुम्ही बसताना तुमची शिस्त लागली पाहिजे. बोलताना तुमच्यामध्ये एक जरब निर्माण झाली, वरिष्ठांशी बोलताना एक आदर निर्माण झाला. तेव्हा ह्या देशाची प्रगती होईल. एक नवीन राष्ट्र निर्मितीची पहिली पावलं पडली. तुम्हीच मगाशी काव्य बोल अतिशय सुंदर, पण त्यातली काही वाक्य बदलण्याची गरज असते. त्यातली वाक्य काही बदलायला त्याच्यात नवीन ॲडिशन केलं. समाजाच्या दृष्टिकोनात आपण जशी आपली जुनी वस्त्र काढली, दर 50 वर्षांनी वेगवेगळे कपडे घातले जातात. 9वारी साडीतनं 5वाडी वडायला 5वाडीतनं पंजाबी ड्रेसवर पॅन्ट अनेक अशा गोष्टी येतात. हे चक्र असतं निसर्गामध्ये सगळं ठरलेलं आहे.
चेंज झाला नाही तर काहीच होत नाही. चेंज हा नेहमी झाला पाहिजे, त्यामध्ये बदल हा घडलाच पाहिजे. बदल प्रत्येक 100 वर्षांनी बदल घडतो. आमचे सर इथं बसले नाना काय अनेक पत्रकार आहेत. पुढे प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र, त्याच्याशिवाय आपल्याला देशात आणि जगात काय चाललंय ते कळत नव्हतं. पण आता त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, सरांचा पेपर होता संगमेश्वर, पण पुढे लोकांना वाचायचा कंटाळा आला. मग सरांनी इलेक्ट्रॉनिक मीडियात प्राधान्य केलं. इलेक्ट्रॉनिक मीडियानं सर आता सोशल मीडियावर आले. हे बदल घडतो. हा बदल सर्वीकडे. शिवाजी महाराज कोणत्या हाताने लढत होते? तलवारी, भाले. आता आपल्याकडं शत्रूच्या हद्दीत न जाताही इथं बसून त्याच्यावर हल्ले करू शकतात शत्रू. हे सगळं बदल सायन्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून झालं. मी जात मानत नाही, मी देवाला मानत नाही, माणसातला देवाला देऊ. जातीला माझ्याकडे ठार आहे, हे कधी आयुष्यात कोणा जात विचार आणि विचारत पण नाही. समाजामध्ये प्रत्येक दिन दुबळ्याला मी देव मानतो. जिथं अडचण आहे तिथं त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य असतं. लोकांना वाटतं मी कडक आहे, पण नाही. कडक नाही राहिलो सुनीलराव आपली गत फार वाईट होऊ शकते. माणसाने अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे. तुमचे ड्रेस, तुमचा ड्रेस तुम्ही नीट ठेवला पाहिजे. फाटका असावा पण नेटका असा ते कडक राहायला पाहिजे. तुम्हाला तुमचा स्वतःचा ॲड्रेस म्हणजे स्वतःची ओळख तुम्हाला निर्माण करायची आहे. इथं अतिशय चांगले शिक्षक तुम्हाला केले गेलेले आहेत. त्यांच्या परीने ते तुम्हाला शिकवत असतात, तुम्हाला सांगत असतात घडा, तुमच्यामध्ये बदल घडवा. तुम्ही नाही घेतलं काय येतं काय तुम्हाला नापास करणार नाही. दानवकर साहेब तुम्हाला देणार. राजे दानव चांगला माणूस आहे. काय करतात त्याला एक भीती होती. काधी काय झालेलं आहे देशामध्ये. प्रशासनावर एवढा दबाव आहे माझ्यासाठी. त्यांच्या मनात असणाऱ्या गोष्टीच ते करू शकतात. माफ करणार म्हणलो पण काय साहेब मला चीड आहे, मी घाबरत नाही आणि मी बोलतो म्हणूनच सुनीलराव मागे. समाजामध्ये तुम्ही आलाय आता किती कोर्सेस आहेत मला माहीत नाही. 6 कोर्सेस वाढवा. एवढी मोठी इमारत आहे. अनेक माझ्या अंदाजाने खोल्या तुमच्या खाली रिक्त आहेत. अजून काही तुम्ही दोघं आता पॅनलवर आहेत, तुम्ही या पक्षाचे नेते आणि अतिशय हुशार लोक आहेत. पडद्यामागं राहून काम करणारे, समाज घडवण्याची ही देशपांडे साहेब, कळसकर साहेब तुम्ही सर्वजण आहात. मंगलप्रसाद थोडा अतिशय चांगला असे मंत्री या खात्याला लागलेले आहेत. आपल्याकडं हे नॅशनल हायवेवर आहे. आता आपण नॅशनल हायवेवर इथनं पुणे 22 किलोमीटर, 22 किलोमीटर पुण्याचं जीवू आहे. तर अनेक हे जर वाढवलं, मध्यंतरी मागच्या वेळेला आलो होतो त्या दानवकरांनी सांगितलं टाळपुजी करता पैसे नाही आहेत तर आमच्या तर खिशात आमची खिचडी कमी. पण आम्ही जिल्हा नियोजनला आणि संबंधित खात्याला पत्र इथं तुमच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख म्हणून या नात्याखाली दिले. 60 लाख रुपये टाळपुजीकरता उपलब्ध जिल्हा नियोजनमधून दिले. ते अपूर्णेत मलाही माहिती, पण अधिक काय करून जास्तीत जास्त इथं नवीन सामग्री आहे. मुलांनाही त्याचं टेक्निकल नॉलेज मिळालं. मी आता अर्धा एक तास बोलतो, तुमच्यामध्ये काय परिवर्तन घडलं, समाज प्रबोधन झालं तरच त्याचा उपयोग. मी बोलून गेलो, तुम्ही काय नाही, तुम्ही गेला त्याचा काय उपयोग आहे. तुमच्या त्या 2 विद्यार्थ्यांनी ते आत्मसात केलं, घेतलं आणि त्याचं भविष्य घडलं. तर खऱ्या अर्थानं मी जे काय बोलतोय ते सार्थक झाल्यासारखं मला वाटतं. तुम्ही इथं येता, मला माहिती आहे तुम्ही काय श्रीमंत घरातले म्हणून असणार. तुमच्या आई वडिलांचे स्वप्न असणार. आम्ही जे कष्ट घेतले ते मुलांनी घेऊन ITI जाऊन त्यांनी काहीतरी करावं, पुढं जावं, 4 पैसे कमवावे. आपली जी गरीबची परिस्थिती आहे ती घरची आर्थिक परिस्थिती बदलावी, समाजाच्या बरोबरीने चालायला मिळावं, हे स्वप्न तुमच्या आईवडील घरी बघत असतात आणि ते साकारण्याकरता तुम्हाला ITI मध्ये पाठवत असतात. काही जणांना खऱ्या अर्थानं शिकायचं असतं, काही बळजोबीने शिकत असतात.
जे खऱ्या अर्थानं शिकतात आणि ज्यांना खरंच स्वप्न आहे, तुम्ही स्वप्न बघत जावा आणि ते साकार करण्याचे प्रयत्न करत जात जावा, त्यावेळेस खऱ्या अर्थानं करत. जो माणूस स्वप्न बघत नाही तो काही करू शकत. स्वप्न बघितले पाहिजे आणि साकार केले पाहिजे. माझ्याकडे अनेक विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थी माझ्याकडे शिकतात. आजच मला एक विद्यार्थी आता भेटायला आला, साहेब मी LLB झालो, त्याचं नाव प्रतीक भेंडे, याच गावाचा मुलगा आहे, मोठे वेळा करतो. आणि कसं विद्यार्थ्यांना सांगतो काय असतं, नशीब आपलं कसं बदलत असतं. सर्वसामान्य कुटुंबातला आई वडील दोघंही कष्ट करतात. आई वडिलांनी एक दिवस कष्ट केले नाही तर घरातली चूल पेटली. अशा कुटुंबातला प्रतीक आला. इथल्या काकोबा हायस्कूलमध्ये शिकला. पुढं सासवडला जाऊन त्यांनी त्याची पुढचं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या संपर्काला येता जाता बघायचं सर तुम्हाला माहिती आहे. आणि कुठंतरी B.Com झालं, कुठंतरी क्लार्कची नोकरी मिळावं म्हणून माझ्याकडे 2-3दा आला. अनेक संस्था माझ्या मार्गदर्शनाखाली चालतात. मी त्या संस्थेमध्ये लक्ष घालत नाही, गणपतांना माहिती. 2-3 लोकांना सांगितलेला क्लार्कची नोकरी, B.Com झालं, फर्स्ट क्लासमध्ये शिकला. पण भावबंदीचं राजकारण, द्वेषाचं राजकारण, ह्याच्या खाली त्याला काय 10-15 दिवस काय कसलं लेटर असतं, अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे. मुलगा खचला. 6 महिने झाले होते, ग्रॅज्युएशन, नोकरी लागत नव्हती. आई वडिलांची इच्छा होती 4 पैसे घरात येतील. सकाळी मी चाललो, एक दिवशी मला भेटला, म्हटला बाबासाहेब मग चल म्हणा पुण्यात भाऊ चल बस गाडीत. आणि आम्ही दिवे घाट उतरून खाली गेलो आणि वडकीच्या तिथं असताना माझ्या डोक्यात तार चढला. अरे मग प्रतीक म्हणतं पुढचं शिकलं नाही. म्हटलं साहेब आर्थिक परिस्थिती नाही, म्हटलं आपण पैसे उभे करू नको पाहिजे. आणि मी तसाच त्याला पुण्याला घेऊन गेलो आणि मग विचारलं तुला कशात रस आहे. तो झालं आता पुढं आता तो काय सायन्स साईडला जाऊ शकत नव्हता, तो काय डॉक्टर होऊ शकत नव्हता, तो काय इंजिनियर होऊ शकत नव्हता. मग माझ्या डोक्यात आलं त्याला LLB घ्यावं. आम्ही जरा चौकशी करा, आपल्याकडे CET दिली, मग LLB मध्ये जी ॲडमिशन झाली. अनेक तुमच्यासारखी जे माणसं डॉक्टर आहेत ते आपल्या शब्दाला किंमत देतात, बाकीचे देत नाही, पण तुमच्यासारखी देतात. त्या बिचाऱ्या एका संस्थेत गेलो, त्यांनी तुला ॲडमिशन दिली. आता रोज जाणं येणं जमत नव्हतं, माझ्याच घरी राहतो. 3.5 वर्ष पोरं माझ्या घरी राहतो. किती अशी 4-5 पोरं राहतात. आणि परवा गेलेला आता पेढे द्यायला आला. आता त्याला सांगितलं तुला कुणाच्याच वशिल्याची गरज नाही, तू स्वतः काळा कोण घातला की रोज तू छापणार नाही. काय केलं तरी 1000 रुपये कमवणार. डोकं लावलं तर 50 लाख रुपये. मग चिनाई म्हणून माझा एक मित्र आहे चिनाई, सरांना माहिती माझ्याकडे येतात, बाकी सरांना माहिती कधी कधी येते. लग्न नाही केलं, वय वर्ष माझ्यापेक्षा 60-62 वर्षाने, माझ्यापेक्षा 10 वर्षाने मोठा आहे. पारसी. एका तासाचे एका हिअरिंगचे 35 लाख रुपये घेतो. सोशल मीडियावर बघा आहे. रोजची कमाई 1 कोटीपेक्षा जास्त आहे. असेही लोक या जगामध्ये आहे की आपल्या बुद्धीचा वापर करून समाजामध्ये विदाऊट भांडवल, फक्त बुद्धीचा भांडवल, याच्यावर एवढे पैसे कमवू शकतात. त्यामुळे तुम्ही काय करायला हे तुम्ही ठरवलं काय. माझ्या आजा मित्र काय उपयोग असतो, मी म्हणणार पण नाही तुम्ही व्यसन करा, तर मला जायचं नाही, त्या कोणाला जायचं नाही, ही वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही काहीतरी घडला पाहिजे ना. तुम्ही जर घडला नाही तर कसं विचारणार. कोण श्रीमंत आहे काय मला सांगा, हात वर टाका. एखादा मुलगा श्रीमंत आहे का. मग तुमची इच्छा आहे ना आपल्याला श्रीमंत व्हायचं का नाही व्हायचं. खडतर परिस्थितीवर मात करून पुढे जा. काय करा, ठरवा मला लढायचंय, जगायचंय, पुढे जायचंय, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही जर नाही गेला तर काही होऊ शकतं. अतिशय जिद्दी कष्टाने तुम्ही केलं पाहिजे. सर येणार, राजेंद्र धानोरकर येणार, ते तुम्हाला मार्गदर्शन करणार. त्यांच्याकडे सगळे सामुग्र्या तुटपून आहेत, मला माहिती आहे सर. दांडा एकदा हातात नाही, हातात एकदा दांडा.
त्यातनं तुम्ही हे चालवताय मोठी गोष्ट आहे. स्टाफ पण येतो, मला नाही वाटत तिथं स्टाफ राहत असेल, पुण्यातनं येत असतो, त्यांचे कौटुंबिक अडचणी असतात, त्यातनं ते येतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात. पण तुम्ही स्वतः ग्रास्पिंग केलं पाहिजे. तुम्ही ग्रास्पिंग नाही केलं म्हणजे काय केलं पाहिजे, हे शिकवलं ते डोक्यावर नाही केलं. आपण खातो आणि म्युन्सिपालिटी सकाळी जन्म करतो, त्याचा काय होतं? स्पंज असतो, स्पंज पाण्यात टाकल्यावर काय करतो? 200 ml पाणी असेल त्याच्यात स्पंज टाकल्यानंतर ते 100 ml पाणी शोषून घेतं. तसं तुम्ही जे काय रोज बघता ते शोषून घेतलं पाहिजे, त्याला तुमच्या बुद्धीमध्ये फरक आला. प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचे आहे. ज्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल तोच सक्सेस होऊ शकतो. माझे काही नातेवाईक इंजिनिअरिंग नाही झाले, त्याकडे ॲडमिशन नाही मिळाल्या, इंजिनियर व्हायचं होऊ शकले नाही, नंतर CNC मशीन चालू केली, छोटे मोठे. आता ते मोनोपॉली आहे त्यांची, त्यांच्याशिवाय जगामध्ये काहीही बनू शकत नाही. कसलीही डिग्री नाही प्रॅक्टिकल नॉलेजवर. CNC मशीनचे बाप आहेत. 200 ते लोक, ते काही जणांकडे 2000 लोक काम करतात. कशावर? तुम्ही समरसवाद आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला मी 3.5 तास बोलले, पानिपतवर पण बोलले. आता खूप अभ्यास आहे. वाचन केलंच पाहिजे, पण मी म्हणणार नाही कोणाला काय आहे, तुम्हाला सगळं आयफोन ह्याच्या माध्यमातून मिळत आहे, पण तुम्ही वाचन केलं पाहिजे. सगळ्याचा अभ्यास केला, माणूस तोपर्यंत अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. ही गोष्ट आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप उपयोगाला पडणार. मी पूर्वी व्यायाम करत होता, बंद केला. जिथं मी व्यायाम करत होतो तिथं त्या UPSC APSC चे क्लासेस होते आणि सर खाली प्रचंड मारामारी झाली. बघायला आलो काय झालं, 2 म्हणजे जातीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मारामारी. या जातीत आणि त्या जातीत. पानिपत ऐकली का? काय ऐकलं? अहमद शाह अब्दाली म्हणून ज्याने आपल्यावर आक्रमण केलं तो मोगल होता. आणि या भारतामध्ये जे राहतात ना वर्षानुवर्ष ते मुसलमान आहेत. बाहेर आले त्यांना आपण मोगल म्हणतो. लोकांना अजून मुसलमानातला आणि मोगलातला फरक नाही काढला. आक्रमण केलं. पानिपत म्हणून दिल्लीपासून एक 70-80 किलोमीटरवर ते युद्ध चालू. तुमचेच पूर्वज, माझे, तुमचे सर्वांचे. कारण का त्यावेळेस महाराष्ट्राची लोकसंख्या होती 24 लाख. एक कुटुंब 100 लोकांचं होतं. फार कमी कुटुंब होती, म्हणजे घरं फार थोडी होती. प्रत्येक घरातला एक माणूस त्या पानिपतवर, प्रत्येक जाती धर्मातला माणूस त्या पानिपतवर लढण्याकरता गेला होता. अणवाणी बिना कपड्याच्या, बिना ड्रेसचं गेलं होतं. तिथं त्यावेळेस -2 डिग्री टेम्परेचर होतं. 14 जानेवारीला ते लढाई झाली. अशा ह्याच्यात त्या काळी तिथं ते लढले. बिना खानापिता लढाईच्या आधी 20 दिवस अन्न पाण्याचे लढले. तर दोन्हीकडे असं होतं की आता ही टेकडी आहे, त्या टेकडीवर अहमद शाह अब्दालीचे सैन्य उभं होतं. या खाली तुमच्या ITI इथं आपलं मराठी माणसाचं सैन्य. त्याच्याकडे एक दुर्बीण होती, तो दुर्बिणीतनं भूत बघायचा. आणि त्याच्याकडे हेर होते, आपल्याकडे हेर होते. एकमेकांकडे जात होते, बसत होते. तर त्याने हेरांना विचारलं, धुवा तो निघतो, हे धूर का निघतो? म्हटलं हे पवारवाडीतनं पण धूर निघतो आहे, दिव्यातनं निघतोय, झेंडेवाडीतनं निघतो आहे, काळेवाडीतनं निघतोय, जाधवाडीतनं निघतोय, समोर निघतोय, एवढी धूर का निघतात? दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, हुजूर खाना पडताय, जेवण. म्हणजे एक जवळ आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी 3 लाख फौज म्हटल्या, पालखी जाईल. बघा किती पालखी आहे त्याची, तेवढी तिथं लोक एका बाजूला आणि एका बाजूला एवढी लोक होती. परवा पालखी जाईल 8 दिवसांनी. ते म्हटलं, जैशी ज्या ते वैसा खाणं. फळकर साहेब काय म्हणले, जैशी ज्या ते वैसा खाणं. मराठी वेगळे जेवतात, माळी समाजाचे वेगळे होतात, दलित समाजाचे वेगळे जेवतात. ही गोष्ट त्यांना कळली त्या दिवशी होती 13 तारखेची.
त्यांनी आणि त्याच्या आधी त्यांनी पत्र लिहिलं होतं बलुचिस्तानला की मी परत माघारी येतोय, माझ्याकडे अन्न धान्य काही राहिलेलं नाहीये, मला वेड्यात निघालेलं, मी ज्या विचाराने इथं आलो होतो तशी काही गोष्ट घडलेली नाही, त्याच्यावर मला परत यायचंय आणि मी निघालोय. पत्रव्यवहार व्हायचे. या पत्रव्यवहाराची पण गंमत सांगतो. पुण्यामध्ये पेशवे दफ्तर डिव्हिजनल कमिशनर ऑफिस म्हणून जे आहे 5 जिल्ह्यांचं, तिथं पेशवे दफ्तर बडाके, तिथे IAS ऑफिसर नेमलेला आहे, तिथेही 10,000 पत्र सगळी आहे. शिवाजी महाराजांच्या वेळेला आपल्याला पुरावे नाहीत, पण पेशव्यांपासूनचे सगळे आपल्याकडे पुरावे आहेत. आणि तिथे त्या पेशवे दफ्तरामध्ये 10,000पेक्षा पत्र आहे, कारण मी तिथला नेमगड वस्तू कधी दिला. लाखो रुपये मी खर्च करतो, मला ती खास आहे, पॅशन आहे. आणि त्यांनी त्याच्या लोकांना सांगितलं जी लोक एकत्र जेवू शकत नाही ती एकत्र लढू शकत नाही. काय सांगितलं? जी लोक जर एकत्र जेवूच शकत नाही गणपतांना, ती लोक एकत्र लढू शकत नाही. आणि 14 तारखेला सकाळी त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं. काय केलं? आणि दुपारी 2 वाजेपर्यंत युद्ध संपलं होतं, आपण पराजित झालो, पण आपला कुठलाही माणूस तिथं हल्ला नाही. अनेक मराठी माणसांचं तिथं शिरशेत झाले, अनेक लोकांना शहीद करण्यात आलं. आणि 100 वर्ष मागं महाराष्ट्र गेला. जीवानीशी सर्व लढले, पराक्रम करतो. विश्वासराव असतील, विश्वासरावांच्या नेतृत्वाखाली वय वर्ष 17-18 वर्षाचा तरुण बाळ मुलगा तिथं दारापर्यंत पडला, माघारी नाही. पण त्याच्यातलं काय बोध घ्यायचा होता? आपण 250-300 वर्ष झालं तरीही आपल्याकडे जाती जातीचं राजकारण आहे. 250 वर्ष झाली तरी आपण जाती जातीमध्ये भांडतोय. अजूनही जर तुम्हाला पूर्ण प्रगती करायची असेल तर कुणाला तुमची जात विचारू नका, तुमची जात तुम्हाला सांगू नका, आणि पुढे जा आणि एक नवीन राष्ट्र घडवण्याचं काम, तुमचं भवितव्य घडवण्याचं काम करा. हीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना भावपूर्ण माझी श्रद्धांजली राहील की या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे मला या ITI मध्ये यायला मिळालं. तुमच्यासारख्या तरुणाला आंदोलन करायला, तुमच्यातल्या एखाद्या विद्यार्थ्याला माझ्या या ह्याच्यातनं काही मार्गदर्शन झालं, पुढे त्याचं भविष्य घडलं, उज्ज्वल भविष्यात त्यांनी त्याची क्रांती घडवली, घराची आर्थिक प्रगती केली, त्याची घराची आर्थिक प्रगती झाली, त्याच्या गावाची शक्ती, त्याच्यात राष्ट्राची होऊ शकते. आणि खूप चांगले विचारांनी पुढे जा, उज्ज्वल भविष्य आहे तुमचं, तुमचं नशीब आहे. ह्या तुम्हाला ITI मध्ये शिकायला मिळतं. कारण का मी तरुण होतो त्यावेळेस या तालुक्यात ITI नव्हतं, औंधला ITI ला जावं लागत होतं. त्यावेळेस वाहतूक व्यवस्था नव्हती, दळणवळण नव्हतं, मुलांना राहायची व्यवस्था नव्हती, वसतिगृह नव्हती. अशा परिस्थितीमध्ये काही जिथं 100 मुलं शिकायला पाहिजे तिथं 5च मुलं शिकली. पण आज ITIच्या माध्यमातून तुमच्यासारख्या मुलांना शिकायला मिळते, प्राधान्य मिळते. राजेजी, तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही तुम्ही अजून जरा कोर्सेस वाढवले, विद्यार्थ्यांची संख्या वाढवली तर त्या इमारतीच्या खऱ्या अर्थानं चीज होईल, खऱ्या अर्थानं राष्ट्राला हातभार लागेल. एवढं बोलतो, थांबतो. तुम्हाला काही जर मी बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, पण काय मी परखड बोलणार आहे. मी आचार्य कारण का आचार्य आत्रेंच्या नावावर अनेक जणांनी पैसे कमवले, पण आचार्य आत्रेंचा बोलण्याचा वारसा मला मिळाला. मी कधी मला आठवड्याला मारण्याचं घुसलं की काय अशी पडली. काय आपण परखड बोलू, आपल्याला काय मागायचं नाही, जगात कोणाच काय मागायचं, कसलीच अपेक्षा नाही. 2 टाइम जेवण मिळलं तर काय नाही, पण झोपलो सकाळी उठलो की पैसे येतात. तुम्हाला माहित नाही मग माझे पैसे नव्हते, ते एकाने स्कॅनरवर मला पाठवले, मी लगेच दुसरं पण पैसे असतातच सगळे, आपल्याला कुठे येतात. मी लपंगा माणूस आहे, वेगळा माणूस आहे आणि मी परखड पटवून न पटवून. हे किती मोठा माणूस आहे, चुकला की सोडत नाही, डोळ्याने आणतो कोणी असो. आणि म्हणून मागं असतात, पण आपण ज्या ह्याच्यावर चालतो त्याच पावलावर आपण चाललं पाहिजे. कोण आपल्याला काय म्हणतं, न्यूनगंड पहिला सोडा. आणि माझ्याकडे फाटकी चप्पल म्हणजे अशी फाटकी का फाटकी कसं शर्ट फाटलाय, माझ्याकडे गाडी नाही, मग लागून बसले. तुमच्याला ज्या दिवशी तुम्ही न्यूनगंड सोडता त्याच तुमची प्रगती होणार. आधी काय बोलत नाही. माझ्यानंतर देशपांडे साहेब बोलणार आहे,
आणि आमचे बाप इतके सिक्युरिटी आदरणीय व्यक्ती आहेत त्या आणि त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन ऐका. अधिक काही बोलत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. माननीय अध्यक्षांना लवकर जावं लागलं, त्यांना काम होते. माननीय बाबाराजे मोरेताई, माननीय दानोरकर सर, देशपांडे साहेब, आमचे जगताप सर, कांसे सर, सोंडाणे सर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू वगैरे उशीर झालेला आहे. पण आज शिवराज्याभिषेक दिन आहे आणि आपल्याला काहीतरी द्यायला सांगितलंय, ते देण्यासाठी मला उभं केलेलं आहे. गंमत अशी आहे की मला फार छान वाटतंय. त्याचं कारण असं की इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्या घरातले सगळे डॉक्टर आहेत, हॉस्पिटल आहे, सगळे. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, माझी घरची परिस्थिती नव्हती. मी इथलाच खळदचा आहे, एकतपूरचा आहे, म्हणून मी ITI केलेलं आहे. माझा ITI झाला, इन्स्टिट्यूटी झाली. वालचंदनगरला इन्स्टिट्यूटी झाली आणि वेल्डर म्हणून मी वालचंदनगर आणि पुण्यात टेल्कोला असे एकूण 4 वर्ष सर्व्हिस केली. नंतर पुढं शिकलो, नंतर पुढं काय पद्धती झाली. पण मित्रांनो, त्यामुळं मला तुमची सुखदुःख मनात साठलेली. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या विषयाला सोडू नये. मी वाचनाला नोकरीला असताना अवकाशात जे सोडलं जातं यान, ते कंपनी तयार करीत होती आणि ती तयार करत असताना फार मोठी प्लेट एसएची बिल्डिंगचं काम चालू होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिल्डिंग करत असताना जर का तो योग्य वेळ जर का जॉब खंड झाला नाही तर त्याच पद्धतीने तो क्रॅक होत जातो. एवढा मोठा जाड पत्रा बिल्डिंग होत असताना क्रॅक होत चालला होता. कंपनीला टेन्शन आलं होतं. सगळ्या प्रकारचे इंजिनियर तिथं बसलेले होते, विचार करत होते की हा जॉब वाया जाईल. काय करायचं कोणाला समजत नसताना एक वेल्डर जो ITI झालेला तो म्हणला, सर मी सांगू का? इंजिनियर म्हणाले, मॅनेजर म्हणाले की अरे आमची नोकरी चालत नाही, तू काय करतो? पण एक पुजारी म्हणून मॅनेजर होते, ते म्हणाले तुमचं जर का डोकं चालत नसेल तर तू काय सांगतो ते ऐका. आणि तो जॉब क्रॅक होत जात असताना त्या बिल्डरच्या सांगण्यानुसार फक्त एक 10 MMचं होल जिथं क्रॅक होत चाललं होतं तिथं पाडलं आणि तो क्रॅक होत 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 तिथं थांबला. कोटी रुपयाचा, काही कोटी रुपयाचा जॉब त्यावेळेचा कंपनीचं सेविंग झालं. मला असं म्हणायचंय, आपल्या इथेही असे संशोधक निर्माण होणार आहेत. आपण स्वतःला त्या दृष्टीने बघा. विशेष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा पण मला विषय मात्र दुसरा दिला. पण शिवाजी महाराजांना स्पर्श केल्याशिवाय पुढे जाता येईल. तेव्हा आपण एकदा जोरात घोषणा देऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराजांनी एक निविदा आत्ताच्या भाषेत सांगितली की आम्हाला आपल्या देशाची नाणी पाडायची. ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचं कोटेशन दिलं. त्या कोटेशनात त्यांनी लिहिलेलं आहे की आम्हाला 200 वर्षाचा नाणी पाडण्याचा अनुभव आहे. शिवाजी महाराजांनी इथल्या स्थानिक लोहाराकडून नाणं पाडून घेतलं. ईस्ट इंडिया कंपनीचं नाणं आणि त्यांनी पाडलेलं नाणं
महाराजांनी ते काम आमच्या इथल्या स्थानिक व्यवहाराला दिलं आणि ईस्ट इंडिया कंपनीला सांगितलं की जर का तुमच्यासारखा 200 वर्षाचा अनुभव जर का आमच्या ह्याला असं जर 200 वर्षाचा अनुभव जर का आमच्या द्वारा दिला तर तुझ्यापेक्षा जास्त सोबत गाणी निर्माण होतील. देश मोठा का होतो, देश स्वयंपूर्ण का होतो, देश प्रगतीवर का निघतो, शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कृतीतून दाखवले. बंधूंनो, माझा विषय शिवराज्याविषयी दिनाजी शासनाचे कुटुंब प्रवर्तन, त्यामुळे वेळ न घालवता मी तिकडे वळतो. मला काही प्रश्नांची उत्तर द्या मुलांनी. बघा, ज्या घरात 25 जणांपेक्षा जास्त मुलं आपलं कुटुंबीय एकत्र राहतात, एका चुलीवर स्वयंपाक करतात, की ज्या घरात 25 जणांचं कुटुंब आहे, असं कृपया हात वर करा. मला माहिती बरं का, सोनूर काळे नावाचं कुटुंब आहे, असं 7 जणांचं कुटुंब आहे, किमान 7. असे किती? एकाच चुलीवर स्वयंपाक होतो, एकाच गॅसवर स्वयंपाक होतो. किती जण आहेत? हळूहळू हात वर येतो. आमच्या मित्रांनी एक गाणं म्हणाला होता, अक्कलकोट महाराजांचं गाणं आहे, गोंदवलेकर महाराजांचं. छान गाणं आहे. तुम्ही त्यांच्या मागं म्हटलं तुम्हाला अर्थ कळाला, तोच विषय आहे माझा. त्यामुळे मित्रांनी माझं काम खूप हलकं केलं. पण मित्रांनो, मला अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या मनात धर्म अशी काही संकल्पना आहे. धर्म, आपण हात वर करा बरं, धर्म कोण सांगत? एकच कोणी आपल्या मनात धर्म म्हणजे हिंदू धर्म, धर्म म्हणजे मुसलमान, धर्म म्हणजे ख्रिश्चन, असंच आहे ना? या व्यतिरिक्त कोणाच्या मनात काय आहे का? नक्कीच नाही. पण आपण ज्या संस्कृतीशी जोडलेला आहोत, बोले तुम्ही हात वर केला होता ना, काय सांगा? धर्म आहे ना सर, माझ्या मनात एक जो धर्म आहे तो भक्त मानव होता. शाबास. आता गंमत सांगतो बरं का, आमची जी संस्कृती ना, माझी जी संस्कृती, आपली जी संस्कृती, या संस्कृतीत धर्म आहे. आणि आपला धार्मिक ग्रंथ कोणता आहे? गीता. हा गीता कोणी सांगितली? भगवंतांनी सांगितली. आता भगवंतांनी धर्माचा अर्थ पहिल्या श्लोकात सुरुवातच कशी केली बघा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र समवेता युत्सव. धर्मक्षेत्रे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली, त्यावेळेला मुसलमान ख्रिश्चन धर्म होता का? हिंदू धर्म तरी होता का? पण आमची ही संस्कृती म्हणजे आम्हाला कोणता धर्म अपेक्षित आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. ज्या कुरुक्षेत्रावर युद्ध झालं त्या क्षेत्राला भगवंतांनी धर्मक्षेत्र म्हणलंय. आणि त्या धर्मक्षेत्रात भगवंतांनी पांडवांकडनं कौरवांचा नाश केलेला आहे. मित्रांनो, कौरव त्यांचे भाऊ होते ना. आमचा धर्म किती मोठा आहे, कारण आमच्या धर्मात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ही व्याख्याच नाहीये. आमचा धर्म या मित्रांनी सांगितला तो आहे, आणि तो भगवंताने सांगितला आहे. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. परित्राणाय साधूनां विनाशाय. जेव्हा जेव्हा सामान्य माणसाला त्रास होतो तेव्हा मी जन्म घेतो असं भगवंत म्हणतायत गीतेत. आमच्या धर्माचं अवलंबन केलं, आमच्या धर्माची विकृतीकरण केलं या राजकारण्यांनी. म्हणून मग अशी बापूंनी म्हणजे अध्यक्षांनी जे सांगितले किंवा यांनी जी गोष्ट सांगितली
ती आमच्या धर्मातली नाही. त्यांनी गोष्ट धर्मात आणली. आता जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सामाजिक समरसता, अन्न वस्त्र संस्कार लाभही सहजपणे सर्व व्हावा, हीच एकता समता ममता पथऐक्याचा चालूया, ही आमची संस्कृती. मित्रांनो, एक कवी असं म्हणतात की येतने नमक हे अनंततेने लब्ध प्रकाशी इतिहास निसर्ग माने, आले शिरावर तरी घनघोर गाले, दारिद्र्य दुःख अपमानही प्राप्त झाले. कारागृही सतत वास जरी मरे मी, उजीन मी तरीही निर्भय मातृभूमी. हे व्रत आपल्याला घ्यायचं आहे आणि ते घेण्याचा संकल्प आज करायचा आहे. आणि महाराजांनी जे शिल्लक काम ठेवलेले ते आपल्याला पूर्ण करायचे. नवे 1947 जेव्हा 100 वर्ष पूर्ण होती तेव्हा तुमची जी पिढी आहे ती या देशाला जगाच्या गुरुस्थानी पाहिजे ही मला खात्री आहे. पण त्यासाठी काय करायचे मित्रांनो, या विषयात खूप मोठ्या पण वेळ झालेली आहे. त्याचे गर्भसंस्कारांपासून हा विषय चालू होतो. म्हणजे बाळाच्या जन्माच्या आधीपासून, म्हणजे अभिमन्यूचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणापासून हा विषय चालू होतो. पण आपल्याला वाटणारा वेळ आणि मला दिलेला वेळ यामुळे मी आता डायरेक्ट तुमच्या वयापर्यंत येतो, वय वर्ष 15. आता मित्रांनो मला सांगा, ताट बसायचं बरं का, तरच आपली बुद्धिमत्ता वाढते. आपल्या वयात आता येणारे प्रश्न एक ओळीत एकेका वाक्यात मला सांगायचं. आपल्याला येणाऱ्या समस्या आणि आपल्याला समस्यांना कशामुळे येतात काय हे करीत, पण आपल्याला आयुष्यात येणाऱ्या समस्या वय वर्ष 15च्या पुढे आहेत ना सगळे, तर आपल्याला येणाऱ्या समस्या सांगा एका ओळीत. मुलांनी बोलायचं बरं का, तरच हा विषय पुढे जाणार आहे, तरच हा विषय समजणार आहे. आणि हा जे वैभव संपन्न होणार आहे आणि तुमच्या समस्या सुटणार आहे. तुमच्या आयुष्यातली पहिली समस्या आहे मोबाईल, आहे ना. मोबाईल पाहिजे तुम्हाला, स्मार्ट मोबाईल पाहिजे. त्यात ते काय नेट चालू पाहिजे, त्यासाठी पैसे पाहिजे, आहे ना. पहिली समस्या तुमची नाही रे बाळांनो, आमच्या सगळ्यांची ती समस्या आहे. पण त्यांनी काय काय समस्या निर्माण होत आहेत मित्रांनो. घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय ना. करिअरची माझं पिढी धावती ना. करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे MPSC UPSC आणि पैसा मिळवणं, यातच 99% करिअर समजतात. त्यामुळं झालं काय, आत्महत्यांचं प्रमाण वाढले मित्रांनो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO यांचा आता जो अहवाल आला आहे त्यात रोज जगभरात 42,000 लोक आत्महत्या करतायत. आणि ह्या 42,000 लोकात 15 ते 45 या वयोगटातल्या तरुणांचं प्रमाण 80%. आपल्या देशाची लोकसंख्या काय, आपल्याकडे पण हा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम कशामुळे? मोबाईलमुळे. आता यापैकी पण 80% जे प्रमाण आहे युवकांचं आत्महत्या करायचं, त्यात सुद्धा 42% तरुण का आत्महत्या करतायत, 62% तरुण का आत्महत्या करतायत,
केवळ आणि केवळ एकटेपणा आहे. हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मी तुम्हाला सांगतोय, माझ्या मनचा नाही. हा जो देह आहे, हा जो जन्म आहे, हा सार्थकी करण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी नाही. त्यामुळे मी माझ्या या वयात इथून पुढच्या काळात माझं आयुष्य सार्थकी तर लावणार आहेच, पण सगळ्या समस्यांवर उपाय हा आहे. मी गेले 12 वर्ष याच्यात काम करतो, काही प्रयोग केले आणि ते प्रयोग यशस्वी झालेले. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला हरकत नाही, देशपांडे काकांना माहिती आहे, मी या विषयावर नाशिकला प्रांतातल्या काही लोकांनी एकत्र करून जे ट्रेनिंग कॅम्प, कारण प्रशिक्षण वर्ग जो घेतला 9 तासाचा होता, 6 सत्र झाली. आणि मला 9 तासाचं हे फक्त आता 45 मिनिटात तुम्हाला सांगायचं. त्यामुळे स्पीडने सांगणार आहे, सगळी उदाहरणं मला सांगता येणार नाही, पण आयुष्य आनंदाने जगायचं. माझं कुटुंब आनंदी झालं पाहिजे, हे ध्येय जगायचे. आता जेव्हा माझं कुटुंब आनंदित व्हावं असं वाटतं, तेव्हा हा देश जर का आनंदी असेल, हा देश जर का सुखी असेल, हा देश संपन्न असेल, तरच माझं कुटुंब सुखी राहू शकतं. उदाहरणार्थ तालिबानांनी मोठा अफगाणिस्तानवर कब्जा केला 4 वर्षापूर्वी. तो देश स्वतंत्र केला, काय तुम्ही त्याला नाव द्यायचे ते द्या. पण तिथले एक खासदार पळून आले, खासदार निवडून आलेले अफगाणिस्तानातले विमानात उतरले. अमृतसरच्या विमानतळावर पत्रकारांनी त्यांना पकडलं आणि त्यांना विचारलं, तुम्ही कसे काय आला? हाताला एक छोटा नातू होता आणि तो नातू आणि त्यांनी एवढंच सांगितलं की माझे बाकीचे सगळे घरातले कुटुंबीय अजून अफगाणिस्तानातच अडकलेले. काय मित्रांनो, जर का देश सुखी असेल तरच राहील ना. त्या श्रीलंकेत उठाव झाला, सगळ्या खासदारांना कपडे काढून काय धरून समाजाने रस्त्यावर बसवलं होतं. देश सुखी असेल तरच कुटुंब सुखी राहील ना. त्या अमृतसरला उतरलेला खासदार सुखी असणार आहे, ज्यावरती खासदार आहे त्यावरती तो करोडपती असणार आहे आपल्या वासेल, पण त्याचे कुटुंबीय मात्र मागे राहिले, पडून सुद्धा येता आलाय, संपत्तीचा लाभच. देश सुखी असेल तरच आपण सुखी राहू शकतो. किंबहुना आपण सुखी राहण्यासाठी आम्हाला देश सुखी केला पाहिजे. माझं कुटुंब सुखी करण्यासाठी माझा देश सुखी राहील असा आपण विचार केला पाहिजे. आपली जी संस्कृती आहे ना मित्रांनो, युरोपीय संस्कृती मी हे समजा मला नाही येतं, पण असा एक टिंब म्हणजे मी. आणि युरोपीय संस्कृती माझ्या भोवती कुटुंब आहे, त्याचा पूर्ण गोल आहे, त्याचं दुसरं पूर्ण समाज आहे, वेगळं गोल आहे. आणि त्याच्या भोवती राष्ट्र आहे, वेगळा गोल आहे. माझ्या भोवती वेगळा गोल आहे की जो कुटुंब आहे, त्याच्या भोवती वेगळा गोल आहे की जो समाज आहे, आणि नंतर राष्ट्र आहे. माझी संस्कृती तशी नाही. माझी संस्कृतीला नाग मोठा पाहिला असेल तुम्ही, मोठा नाग जेव्हा विटोळे घालून बसतो ती संस्कृती. आम्ही वेगळे नाही, माझा समाज वेगळा नाही, माझं कुटुंब वेगळं नाही, आणि माझं राष्ट्रही वेगळं नाही. आम्ही असे विटोळ्या घातलेल्या नागासारखी एकत्र गुंतलेले आहोत. त्यामुळे जर का समाज सुखी राहिला तर माझं कुटुंब सुखी राहणार आहे. जर राष्ट्र सुखी राहिलं तर माझं कुटुंब सुखी होणार आहे. आणि जर माझं कुटुंब सुखी राहिलं तर मी होणार आहे. वसुदैव कुटुंबकम, मगाशी बापूंनी सांगितलं, वसुदैव कुटुंबकम ही आमची संकल्पना आहे. आणि त्या संकल्पनेसाठी मला माझं कुटुंब सुखी केलं पाहिजे. युरोपीय देशांनी म्हणजे कम्युनिस्टांनी, कार्ल मार्क्सने त्याच्या ह्याच्यात लिहून ठेवलेले आहे की जोपर्यंत हिंदुस्थानाची कुटुंब व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत या देशावर कोणी राज्य करू शकत नाही.
म्हणजेच हूण शक बरबर जेवण की मौत सब ऊपर हुई है. हूण आले, शेख आले, मुघल आले, कितीतरी आक्रमण आली, इंग्रज आले. हूण शक बरबर जेवण की मौत सब ऊपर हुई है. आंग्ल मुघल विदेशियों की हार जीत बनी यही है. अंत में विजयी हमी है. शेवटी विजय आमचा झालेला आहे. त्याचं कारण एकमेव कारण आहे कुटुंब आणि कुटुंब. म्हणून कार्ल मार्क्सने लिहून ठेवलंय की या देशातील जोपर्यंत कुटुंब व्यवस्था जास्त होत नाही तोपर्यंत हा देश अपराजित आहे. मित्रांनो, एवढी आक्रमण झाली, देश एक संघ राहिला. पण आता या परकीय आक्रमणांनी आमचा कुटुंब उद्ध्वस्त करायचे प्रयत्न चालवले. या आर्थिक व्यवस्थेच्या मागं अर्थभान विसरून आम्ही पैसा कमवण्याच्या नादात आमची कुटुंब व्यवस्था नष्ट होत चालली. हे उदाहरण देतो. सर आम्ही सांगा संपर्क मी गावी राहत होतो. 6 भाऊ, 6 बहिणी, आजी आजोबा असं माझ्या वडिलांचं कुटुंब. ठराविक शेती, खानोडी शेती, माझी ठराविक शेती, उत्पन्न मर्यादित ठरलेलं आहे. जेव्हा वडिलांना सांगितलं आजोबांनी कुठेतरी काम उद्योगधंदा बघा, ते बाहेर पडले. मी 18 वर्षाचा झालो. कॉलेज राहू दे, तुला गिळायला लागतंय, तुझं तू कमव, लहान नाहीस आता. आम्ही बाहेर पडलो आणि तुम्हाला मागाशी म्हणलं तसं मी पुण्यात नोकरीला लागलो. झालं काय हो? झालं असं की माझ्या बरोबरचा जेव्हा माणूस पुण्यात एक फ्लॅट घेतोय तेव्हा मला कुठतरी जीवेला पाणी सुटलं की मी ओव्हरटाईम केला पाहिजे, मी जास्त काम केलं पाहिजे, मी कष्ट केले पाहिजे, पैसा कमवला पाहिजे. आणि त्या नादात मी कधी माझं कुटुंब, माझं स्वतःचं सुख विसरलं हे समजलं नाही आणि देश आणि समाजाचा विचार दूरच. मी फक्त आणि पैसा ह्याच्या मागं लागलो. त्यामुळं सुख केलं. पण त्याच नादात, करिअरच्या नादात आत्ताची पिढी पण लग्न करायचं पुढं ढकलती. ज्याला लग्नाचं वय 18 वर्षावरून 13-14 वर आलं त्या मोबाईलमुळं, त्या टीव्हीमुळं, त्या सिरियलमुळं वय वर्ष 13 वर आलं. त्याच वेळेला मुलांचं मात्र वय 28-30 पर्यंत लांबलं. त्याचा परिणाम असा झाला, अराष्ट्रीय प्रवृत्तींनी आमच्या देशात डोकवलंय आणि त्यामुळं ती बांगलादेशीसारखी परदेशांची संख्या वाढत चालली आणि आमच्या देशाचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलेलं आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी पुढे जातो. मध्यंतरी जर्मनीने महाराष्ट्राशी करार केला की तुमच्या इथलं तरुण जे काय आहे ते आमच्या जर्मनीत पाठवा, त्यांनी इथं उद्योग करून घ्या, शिक्षण करून घ्या, नोकऱ्या करून घ्या. कारण जर्मनी हा देश आत्ता आर्थिकदृष्ट्या 3ऱ्या नंबरवर असला तरी तो कधी आता संपायच्या मागे जायच्या मागे नाही, देशच लयाला जायच्या मागे. त्यामुळे तिथं आता लोकसंख्या वाढीसाठी जर्मनीने महाराष्ट्र सरकारशी करार केलेला आहे. मित्रांनो, आपल्या देशाची लोकसंख्या आजही भरपूर आहे, तरुणांची संख्याही भरपूर आहे. त्याच्या आत जे काही धोके दिसत आहेत आमच्या कुटुंबाबाबत, आमच्या देशाबाबत, ते आपण टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. जर केला नाही तर आज पाकिस्तानात दर 10 माणसांमागे एक मानसिक रोगी आहे. तेच हे आपल्या देशातही लवकर योग घातलेला आहे. त्यासाठी फक्त उपाय सांगतो बरं, त्याचे आम्ही केले ते खूप आहे बोलण्यासारखं, पण थोडक्यात सांगतो. पहिलं म्हणजे पूर्वी 18 जण घरात होते, 20 जण होते, 25 जण होते. त्यामुळं आजोबांनी न सांगता होणारे संस्कार होत होते. कारण आज
माझे चुलते हे माझ्या भावापेक्षा वयाने लहान आहे, म्हणजे बघा घरात किती माणसं असतील. त्यामुळे मित्रांनी केलेला संस्कार हा आपोआप व्हायचा. आज ते नाही, कारण घरातच आम्ही टोटल 3-4 पातळ्यांच्या वर नाही. त्यामुळं अशी संख्या वाढवली पाहिजे. आम्ही सासवडमध्ये गेले 8 वर्ष प्रयोग करतो आहोत. तो प्रयोग आपले देशपांडे पण आमच्या प्रयोगामध्ये आहे. तो म्हणजे मंगल संवाद व्हावा आई वडील मुलगा या सगळ्यांच्या बरोबर. म्हणून गेले 8-10 वर्ष आम्ही प्रयोग करतो आहोत. यशस्वी झालेला प्रयोग आहे. ही कुटुंब संस्था जागेवर आणण्यासाठी आपण फक्त आणि फक्त 1 तास आठवड्यातलं देण्याची गरज आहे. या सगळ्यांना एकत्र करायचं. एक कमीत कमी 25 जणांना, 5 ते 6 कुटुंबातल्या लोकांना कमीत कमी 25 जण झाले पाहिजेत आणि त्यांचा 1 तासाचा कार्यक्रम घ्यायचा. तो कार्यक्रम काय असतो, मी सगळं इथं राहणार असल्यामुळे आपण माझ्याशी संपर्क साधा, मी नक्की सविस्तर सांगेन. अगदी 4 माणसं गोळा केली तरी तुमच्या घरी घेऊन सांगेन. खूप साधा आणि यशस्वी झालेला प्रयोग आहे की जो आम्ही केलेला आहे. त्याला आम्ही कुटुंब मिलन असं नाव दिलेलं आहे. मित्रांनो, आपली त्यासाठी जीवनशैली बदलली पाहिजे. पहिलं म्हणजे उपाय म्हणजे 1 तास आठवड्यातला आपण देणं आणि या 25 जणांना एकत्र करून संस्कारक्षम कार्यक्रम घेणं हा एक सोपा उपाय. फक्त 1 तास. त्याशिवाय काही जीवनशैलीत आपल्याला फरक करावा लागणार आहे. त्या म्हणजे घरात देवघर असलं पाहिजे. त्या देवाला आपलं जे काही श्रद्धा आहे त्या देवाचं देवघर असलं पाहिजे. त्याला दिवा लावला पाहिजे. घरात शिवमकरोती, हरिपाठ काहीतरी झालं पाहिजे देवाचं. घरात वयोवृद्ध आई वडील असलेच पाहिजे की जे संस्कार करतील. आजोबा असलेच पाहिजे की ते संस्कार करतील, रामायण महाभारताच्या गोष्टी सांगतील. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो बरं का. आमचा आदर्श भगवान श्रीकृष्ण आहे. आमचे आदर्श प्रभू रामचंद्र आहे. नाती कशी सांभाळावी लागतात. कैकेयीच्या सांगण्यानुसार भगवान राम वनवासाला निघाले. सीतेने हट्ट धरला की मी पण येणार. सीताबाईला बरोबर घेऊन निघाले. बंधू लक्ष्मण, तो भाऊ म्हणला की नाही, मला पण गेलं पाहिजे. जंगलात कुठं तरी राहतील, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. लक्ष्मण बरोबर निघाला. रामाबरोबर पत्नी सीता आहे. भाऊ लक्ष्मण आहे. लक्ष्मणाची भाऊ बायको गेली का वनवासात. मित्रांनो, लक्ष्मणाची बायको गेली वनवासात नाही गेली. ती घरी आहे. लक्ष्मण वनात, राम आणि सीता एकत्र आहे. त्यांच्या रक्षणाला बंधू लक्ष्मण आहे. पत्नी मात्र अयोध्येत आहे. तिसरा भाऊ भरत, त्याला राज्यकारभार करायला सांगितला. 2 भाऊ वनात आहेत म्हणून मी तरी कसा राजसुख घेऊ म्हणून भरत गावाबाहेर झोपडी बांधली. त्या झोपडीत राहिला. पत्नी राजमहालात आहे. 4था भाऊ भरत सांगेल तसा राज्यकारभार करतोय. तो महालात राहतोय, राज्यकारभार करतोय. पत्नी बरोबर आहे. 4 भाऊ, एकही सख्खा नाही. सगळे सावत्र भाऊ आहेत. आमच्या संस्कृतीत असं आहे की जो मोठा मुलगा असतो तो राज्यकारभार करतो. मग राम हा घरातला मोठा आहे. त्याला होणारे अपत्य हेच राज्यकारभार करणार. बंधूंना लक्षात घ्या, आमचे संस्कार कसे आहेत. रामाचा मुलगा लवकुश गादीवर बसले. अर्थ काय हो. लक्ष्मण आणि त्याची बायको उर्मिला वनवास संपेपर्यंत लांब आहे. भरत गाव पाहिले, पत्नी राजमहालात आहे. शत्रुघ्न आणि त्याची बायको एकत्र राहत आहे. पण रामाचा मुलगा हा राज्यकारभार झाला पाहिजे, राजा झाला पाहिजे म्हणून
आदर्शाने आम्हाला आदर्श घालून दिला आहे रामायणात. काय आपण टिकवणार नाही या आदर्शानुसार कुटुंब. राम वनवासात परत आल्यावर आई कौशल्याला भेटायला नाही गेला, तर राम हा पहिला ज्या आईने त्याला वनवास दिला होता त्या आईचं सांत्वन करायला गेला. ही आमची संस्कृती आहे. मित्रांनो, सगळे अशा संस्कृतीचे स्पीडने सांगतो. घर असंच पाहिजे, घर आदर्श पाहिजे, घरात देवालय पाहिजे, घरात आदरालय पाहिजे, घरात वृद्धाश्रम नको पण सेवालय पाहिजे. आणि घर संस्कारक्षम होण्यासाठी घरात रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे. वर्षातून किमान 2 वेळा आपल्या नातेवाईकांकडे न सांगता जाता आलं पाहिजे. घरात किमान सगळ्यांनी एकत्र रोज एकदा तरी एकाच वेळेला भोजन केलं पाहिजे की ज्या वेळेला प्रश्नोत्तर होणार नाही. शिकण्याची भाषा कोणतीही असो, तुम्ही आमच्या घरी या, सगळे डॉक्टर आहेत, आमच्या मित्रांना विचारा. आमच्या घरी वाढदिवस होतो, कधीही हॅपी बर्थडे म्हणलं जात नाही. सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम. कारण भाषा ह्याच्यावर संस्कार अवलंबून आहे. मुलांना संस्कार होतात. तुमच्या इथंच राहतोय मी नशिबाने. माझे व्याख्यानं हजारोंनी झाले, पण नशीब तुमचं की मी इथंच राहतोय. मी प्रांतभर फिरतो या घरी बघायला. आमच्या वकील साहेबांना विचारा, देशपांडे साहेबांना विचारा. अशा पद्धतीने नाती सांभाळली पाहिजे. संस्कार हे अशा पद्धतीने नकळत केले पाहिजे. अर्थभाताची एक गोष्ट सांगतो. घडलेल्या घटना सांगतोय मी, आत्ता जे सांगतोय घटना संभाजीनगर आहे, ज्याला पूर्वी औरंगाबाद म्हणतात, त्यात कन्नड नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यातली घडलेली घटना, पेपरला आलेली घटना, आत्ताची घटना यावर्षी वाचली. त्या गावात एकाने स्वतःची जमीन विकली, ती जमीन दुसऱ्यांनी खरेदी केली, 4 लाखाला खरेदी केली. जेव्हा जमीन विकली त्यावेळेला त्याने आलं लावलं होतं आणि जमीन विकली त्या आल्यासही ती ज्यांनी जमीन खरेदी केली त्याने ते आलं कापलं, बाजारात नेलं आणि त्याला 2 लाख रुपये मिळाले. 2 महिन्यात जमीन खरेदी केली 4 लाखाला, 2 महिन्यात त्याला 2 लाख मिळाले. नशिबाने शेतकरी नसेल, पण त्याला 2 लाख मिळाले. त्याने ते 2 लाख घेतले, ज्याच्याकडनं जमीन खरेदी केली त्याच्याकडे गेला. म्हटला, मित्र, आम्ही तुझी जमीन आत्ताच खरेदी केली, मी काहीच केलेलं नाही आणि मला 2 लाख मिळाले, तर हे 2 लाखाच्या अधिकारी तू ये. कलियुगातलं सांगतोय, आत्ता पेपरला आलेली बातमी. हा गेला मूळ मालकाकडे, म्हणाले हे 2 लाखावर अधिकार तुझा आहे, माझा नाही. तो मूळ शेतकरी म्हणला की ज्या दिवशी मी जमीन विकली त्या दिवशी त्यातलं जे काय आहे ते तुझं झालंय. तो पण किती प्रामाणिक कलियुगात. तो म्हणला की नाही, हे पैसे तुझे. तू 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 मी करत हे प्रकरण गेलं सरपंचाकडे. संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात घडलेली घटना ती सुद्धा या वर्षभरात सरपंचाकडे गेले आणि सरपंचाने सांगितलं की माझं डोकं बदल झालं, मी नाही काही करू शकत, असं करा, हे माझे 1001 रुपये घ्या आणि गावात मंदिराला देणगी द्या. हे संभाजीनगर मधल्या उतराई या संस्थेला कळालं आणि त्यांनी या तिघांचाही संभाजीनगर मध्ये सत्कार केला.
मित्रांनो, कलियुगातली गोष्ट अर्थवान कसं असावं त्याचा उत्कृष्ट उदाहरण. मी पूर्वीतले नाही सांगत, हे आत्ताच सांगतो. आता शेवटची गोष्ट सांगतो आणि माझे विचार थांबवतो. मित्रांनो, 9 तास सांगितलेला हे सगळं तुम्हाला अगदी 40 मिनिटात सांगावं लागतंय. त्यामुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण होणार आहे. पण तो संभ्रम घालवण्यासाठी मी खूप जवळ राहतोय. सासवडलाच खळदकर म्हणून हॉस्पिटल आहे. या कारणासाठी मला कधीही बोलवा. आपल्या घरी येण्यात मला आनंद वाटेल. तुम्ही कसंही घर असो, मी मागाशी घरायचं शिकेल सांगता आलं नाही. घर किती मोठे काय हे नाही, ज्या घरात देव घरे ते घर मानस. त्यामुळं तुम्ही मला बोलवा. मी नक्की या विषयाच्या संदर्भात सर्व प्रकारच्या तुमच्या मनात असणारे संभ्रम दूर करण्याच्या प्रयत्नासाठी मी. पण तुम्ही या विषयाला न्याय द्या आणि प्रत्यक्षात माझ्याबरोबर मी गेले 12 वर्षापर्यंत काय करायचं त्याचं मगाशी पत्रक दिलंय, त्यातलं थोडं काही करण्याचा प्रयत्न करा. एक शेवटची गोष्ट सांगतो, थांबायला कसं तरी होतंय कारण वेळ कमी पडला. भगवंताची गोष्ट आहे. भगवंताने लढाई जिंकली, पाठी पांडवांना बोलवलं आणि भगवंत म्हणले की जा पांडवांना वर्षभर तुम्ही मस्त फिरायला जा, तीर्थयात्रेला जा आणि 8 वर्षांनी परत या. पाठी पांडव फिरायला गेले. ठरलेल्या तिथीला, त्यावेळेला तारीख नव्हती ना, तिथी होती. ठरलेल्या तिथीला पाठी पांडव घरी आले परत आणि पांडवांना बसून भगवंताने विचारलं, काय मित्रांनो, काय तुमच्या या वर्षभरातला अनुभव एका वाक्यात सांगा. सगळे म्हणजे भगवंत एका वाक्यात नाही, पण एकेका घटनेत सांगतो. धर्मराजापासून सुरुवात झाली. धर्मराजाने सांगितलं, भगवंत मी एका गावात चाललो होतो, मला 2 तोंडाचा हत्ती दिसला. भगवंत म्हणाले, असंच आहे रे मित्रा, या कलियुगात सगळी माणसं असेच भूतोंडी असणार आहे. तुमचं युग संपलं, तुमचं राज्य संपलं की कलियुग येणार आहे, त्यात सगळे असेच असणार आहे. भीमाला विचारलं, तुला काय रे वाटलं? भीम म्हणाला, भगवंत मी एका गावात चाललो तर आश्चर्य घडलं. 7 विहिरी होत्या, एक विहीर मध्ये होती आणि त्याच्या भोवताली 6 विहिरी होत्या. 6 विहिरी ओतपुरात ओसंडून वाहत होत्या, ओव्हरफ्लो झाल्या होत्या. मधली मात्र विहिरी थेंबभर पाणी नव्हतं. भगवंत म्हणाले, असंच आहे कलियुगात. श्रीमंत लोकांच्या आजूबाजूला वस्त्या असणारा मध्ये भुकेने तडफडणारा कोणाला दिसणार नाही. अर्जुनाला विचारलं. अर्जुन म्हणाला, भगवंत एका ठिकाणी मी जात असताना भर दुपारी उन्हात सावली पडली म्हणून वर बघितलं, आकाशात एक महाकाय पक्षी उडत होता. सावली आली होती त्याच्या पंखांमुळं आणि त्याच्या पंखावर सगळे वेद लिहिलेले होते आणि भगवंत तुम्ही सांगितलेली गीता लिहिलेली होती. पण वाईट हे वाटलं की त्याच्या तोंडात मासाचा तुकडा होता. भगवंत म्हणजे कलियुग असंच असणार आहे. मोमे राम बदल मी छुरी, असेच असणारे लोक बोलणारे करणारे. नकुलाला विचारलं, तुला काय दिसलं? नकुल म्हणाला, भगवंत मी गावातून चाललो होतो, एक गाय नुकतीच वेळाली होती आणि ते वासराला ती अशी एवढी चाटत होती की मी बघत थांबलो. त्या वासराच्या अंगातलं रक्त निघालं आणि तडफडून ते वासरू मेलं तरी सुद्धा त्या गाईला कळालं नाही. भगवंत म्हणाले, कलियुगातल्या माता सुद्धा अशाच असतील जे स्वतःच मुलाचं सुद्धा रक्त पितील. सहदेवला विचारलं, तुला काय दिसलं? सहदेव म्हणाला, मी एका गावात गेलो होतो, गावकरी सगळे माझ्या मागं येत होते आणि मी भगवंत तुझ्या भजन कीर्तनात दंग झालो होतो आणि हळूहळू चाललो होतो. माझ्यावर गावकरी भजन म्हणत होते
सगळं कसं आनंद होता. तेवढ्यात लक्षात असं आलं की सगळे गावकरी एकदम शांत झाले. मी बघितलं तर सगळे गावकरी असे डोंगराकडे बघत होते आणि डोंगरावरून प्रचंड शिळा गडगडत खाली येत होती. एवढी मोठी शिळा होती की त्या डोंगरावरचे असणारे सगळे मोठमोठे वृक्ष, मोठमोठी झाडं उन्मळून पडत होती आणि ती शिळा वेगाने आता आमच्या अंगावर येणार असं आम्हाला दिसलं. सगळे गावकरी गच्च डोळे मिटून उभे राहिले. भगवंतांनी पण हात जोडले आणि तुझ्या नामस्मरणात दंग झालो. पण बराच वेळ झालं तरी मेलोच नाही. म्हणून डोळे उघडून पाहिलं तर अगदी हाताच्या अंतरावर की जी शिळा एवढे वृक्ष उन्मळून पडत खाली येत होती ती एका खाडीला आडून टेकली होती आणि ती थांबली होती. भगवंतांनी सांगितलं असंच कलियुगात असणार आहे. संपूर्ण समाज जरी बिघडला तर एकाने जर का व्रत घेतलं, एकाने जर का ठरवलं तर पुन्हा कलियुगाचं नशीब पाडून जाणार. मित्रांनो, आपल्या हातात हे नशीब पालटायचं आपल्या हातात आहे. माणसेचं ना आम्ही क्वचित कधी शिरायचा, माणसेचं ना आम्ही क्वचित कधी शिरायचा, राखुनी परी विवेक कलह आवरायचा. शत्रूला प्रवेश कधी न संधी द्यायची. शत्रू म्हणजे कोण? काम, क्रोध, मोद, मद आणि मत्सर. शत्रूला प्रवेश कधी न संधी द्यायची. यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची, अखंड झेप घ्यायची. मी फक्त माझ्याबद्दल एवढंच सांगतो, मैं मनुष्य अनभिन्न आजही जीवन भर विषपान किया है, किया नहीं विध्वंस विश्व का, जीवन भर निर्माण किया है. आपण हे सहकार्य करा. मनाला अतिशय स्पर्शून करणाऱ्या अनमोल विचारांचा ठेवा आम्ही कायम आमच्या मनात साठवून ठेवू. यासाठी आम्ही सर्व आपले खूप आभार मानतो. यानंतर कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाचे सचिव असलेल्या माननीय श्रीमती मनीषा वर्मा यांचा आपण व्हिडिओ संदेश ऐकणार आहोत. सर्वांना माझा सादर नमस्कार. आज शिवरात्री दिवशी दिनाचा सोहळा आपण महाराष्ट्र राज्याचे सर्व ITIs आणि स्किल्स युनिव्हर्सिटीज मध्ये आपण आयोजन केलेलं आहे. आजच्या दिवशी विविध व्याख्यान महत्त्वाचे विषयांवर कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, नागरिक कर्तव्य व जबाबदारी, स्वदेशी विचार संकल्पना आणि सामाजिक समरसता असे प्रकारचे जे विविध महत्त्वाचे विषय आहेत त्यांच्यावर आज चर्चा होणार आहे. मी आपल्याला आज या महत्त्वाच्या दिवशी फक्त इतिहासाची काही कथा सांगणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे दूरदृष्टीचा विचार होता आणि त्यांची जी काही नेतृत्व शैली होती त्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाकणार आहे. आपल्याला माहिती आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य कौशल्य, नवकल्पना आणि शौर्याचे प्रतीक होते. त्यांनी त्या काळात त्यांची दूरदृष्टीने एक अभूतपूर्व साम्राज्याचा निर्माण केला आणि आज जे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स जे काही मोठे मॅनेजमेंट स्कूल्स मध्ये शिकतो त्यांच्या जर जीवन आपण पाहिलं तर आपल्याला ती सर्व शिकवणी एकदम चांगली पद्धतीने मिळेल. मित्रांनो, महाराजांचे जे नाव होते ते फक्त शौर्य, तलवार आणि मराठा साम्राज्याचे अभिमानाशी निगडीत नव्हते. ते एक उत्तम रणनीतिकार आणि कुशल व्यवस्थापक होते. आज जे आपण बघतो की आपल्याला योगाभिमुख प्रशासन केलं पाहिजे, पीपल सेंट्रिक लीडरशिप असायला पाहिजे, ते त्याचे एक मूळ उदाहरण होते. त्यांनी जे विकेंद्रित प्रशासन व केंद्रित धोरण राबवले ते आपल्याला शिकण्यासारखे आहे.
फार इनोव्हेटिव्ह पण होते, जे आज आपण सांगतो की मनुष्याला इनोव्हेशन आणि नवसंकल्पना केली पाहिजे, ते त्याचे चांगले उदाहरण होते. त्यांनी भूगोलचं जे आहे ते सगळं सागरी किनाऱ्याच्या जे काही भूगोल रचना आहे त्याचे चांगले सोर्स केले. त्यांनी सागरी व्यापाराला चालना दिली, त्यांनी टॅक्सेशन सिस्टम लावले. त्यांना ही माहिती होता की आपल्याला सुदृढ अर्थव्यवस्था असायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांचे ते क्रायसिस मॅनेजमेंट म्हणजे विषम परिस्थितीमध्ये आपल्याला चतुराईने निर्णय करून घेणे हे त्यांचा एक मोठा त्यांच्यामध्ये गुण होता. आणि ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आग्रामध्ये त्यांनी कसं धारसुनीपा लागू केला, त्यांची चतुराईचं मोठा ते चांगलं उदाहरण आहे. आजच्या युगामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूपच महत्त्व देतो, पण खरी बुद्धिमत्ता ही कृत्रिम नसेल, ती आहे दूरदृष्टीची, व्यवहारिकताची आणि मानवी मूल्यांना प्रेरित करण्याची. आणि त्याच्याकडून आपण हे सगळं शिकलं पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीने लोककल्याणाचा विचार केला आणि आपल्याला सगळं एक चांगलं उदाहरण आपल्या समोर त्यांचे जीवनातून दिला, ते आपल्याला खूपच प्रेरणादायी आहे. आणि आजच्या जगामध्ये जेव्हा आपण क्लायमेट चेंज बद्दल बोलतो आणि पर्यावरण संरक्षण बद्दल बोलतो, तर मित्रांनो आपल्याला त्यांची जी त्यांनी सैनिकांना जे आज्ञापत्र दिले, त्यांनी पत्र दिले की निसर्गाच्या कशा पद्धतीने युद्ध काळामध्ये पण संरक्षण केलं पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, पिकांचं नुकसान होऊ नये, त्याच्यावर त्यांची पर्यावरणावर किती आस्था होती ते आपल्याला दिसून येते. आणि आजचे युगमध्ये मला वाटते की त्यांना फक्त ऐतिहासिक व्यक्ती म्हणून आपण पाहू नये, त्यांची जी काही सर्व दृष्टिकोन होता, त्यांच्या दर्शन होता, तेव्हा एक मार्गदर्शक, रणनीतिकार, राष्ट्र निर्माते आणि सर्वात महत्त्वाचा त्यांचे जे प्रगतिशील दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक जे विकास आहे, त्याचे सर्व जे मूल्य होते त्यांनी आपण सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आपले स्वतःच्या जीवनामध्ये हे सर्व गुण आत्मसात करून आपले राज्याच्या आणि राष्ट्राचं निर्माण केलं पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.
यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. अनिल रावसाहेब सौंदळे, राहायला पिंपरी चिंचवडला मोशी प्राधिकरण या ठिकाणी राहतो. सध्या आपलं जेजुरीगड आहे त्या ठिकाणी ट्रस्टी विश्वस्त म्हणून नियुक्त आहे. स्वतःचा व्यवसाय आहे भोसरी MIDC मध्ये माझ्या मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आणि तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे माझा तुमच्याकडे जे सगळे स्किल्स आहेत ते माझे इथे चालतात. म्हणजे माझा वेल्डिंग आहे, प्रूफिंग पॉलिशिंग आहे, टर्निंग आहे, पेंटिंग आहे, पावडर कोटिंग आहे, फॅब्रिकेशन आहे, सगळे माझे इथं इनहाऊस माझ्याकडे चालते या सगळ्या गोष्टी. तर आज या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी मला सांगितलं आहे. खरं तर सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांच्या मनापासून आभार मानतो की एवढ्या शांत चित्ताने या ठिकाणी तुम्ही ऐकून घेतलं सर्वांना. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपण उपस्थित क्रांतिकारक उमाजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या द्वारे आज या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे संकल्पना मंगलप्रभात लोढा साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे प्रमुख पाहुणे, आपल्या सर्वांचे लाडके आमदार पुरंदर तालुक्याचे विजयबाबू शिवतारे साहेब, त्याचप्रमाणे आज प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपल्याला बाबाराजे जाधवराव साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक वक्ते, प्रमुख वक्ते खळदकर, डॉक्टर खळदकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सुनीलजी देशपांडे, आमचे सहकारी आणि देवसंस्थांचे विश्वासराव पानसे साहेब, ॲडव्होकेट विश्वासराव पानसे साहेब, या सर्वांचे, तसेच मिथिलाताई मोरे, या सर्वांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी. तसेच आज या कार्यक्रमाला या ठिकाणी व्यवस्थितपणे सादरीकरण झाले त्याचे धानोरकर सर असतील, सर्व शिक्षक असतील आणि या ठिकाणी उत्स्फूर्तपणे काम करणारे आमचे विद्यार्थी असतील, या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आज आपल्याला खळदकर सरांनी असेल, तसेच बापूंनी असतील आणि बाबाराजेंनी असतील, आपल्याला बरंच मार्गदर्शन या ठिकाणी केले. त्यातील काही साथ मी तुम्हाला आता थोडक्यात या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, पण थोडक्यात सांगतो. म्हणजे शिवरायांचे विचार आपल्याला फक्त आपण जय जयकार करतो